नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लालमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथं मी सकाळपासून कपड्यांचा पसारा आवरते. तर बाकी तर कपडे ठेवले म्हणजे व्यवस्थित नाही कपाट लावलं पण सध्या पुरता ठेवले मी. नंतर परत मला व्यवस्थित ठेवायचे आहे. तर इथं सर्व कपड्यांचा पसारा केलेला आहे. तुम्हाला दाखवते कपडे पण किती काढून टाकलेले आहेत तुम्हाला इकडे दाखवते. सर्व अनयूज कपडे आहे हे सर्व काढून टाकले. आता ते घालणार नाही आहे तर ते सर्व काढून इथे टाकलेले आहे. आणि इकडे बाकीचे हे ठेवायचे आहेत. कपाटात ठेवून दिलेले बाकीचे मी आवरते एवढं हळूहळू पटकन आवरून घेते. तर गावावरून आल्यानंतर ना बॅग मी लगेचच रिकाम्या करते. तर एवढं सर्व बघा तुम्ही पाहिलं. तर मी काय केलं मला ना जे जे वापरायचे याच्यातले कपडे जे आहेत ना बाकीचे जे मी घालणार नाही आहे ते लगेचच काढून बाजू ठेवणार आहे. उगाच खूप जास्त मग कपड्यांचा पसारा होऊन जातो. आता ते सर्व शॉर्ट करते वेगळे जे मला नाहीच ठेवायचे ते कपडे मी काढून टाकणार आहे. आणि आता सध्या ठेवते पण मग एक दिवशी ना मला व्यवस्थित कपाट आवरून घ्यायचं आहे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच. तर आता नवीन 2-3 ड्रेस पण छान छान आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल घातल्यानंतर. तर 3 पीसमध्येच आहे. बाकीचे आता व्यवस्थित ठेवून घेते. तर आता हे वापरायचे याच्यामध्ये ह्या बास्केटमध्ये मी ठेवते. तर हे सर्व बास्केटमध्ये वापरायचे माहून जातात वरच्या वर राहतात म्हणजे कपडे. तर पटकन आता याच्यात प्लाझो वगैरे टी शर्ट पॅन्ट हे सर्व याच्यामध्ये ठेवून घेते. जे कुर्ते वगैरे आज घरी घालू शकते ते पण ते साईडला मी याच्यात ठेवून घेते आहे. तर हे सर्व कपडे आता मी ठेवते. आणि बाकीचे कपाटात पण ठेवून दिले मी. बाकीचे कपाटातले होते एक्स्ट्रा म्हणजे मला नव्हते लागत ते सुद्धा मी काढून टाकले. आणि आता त्याच्यानंतर ना सर्व कपाट मी मस्त ऑर्गनाईज करणार. आणि तुमच्यासोबत पण शेअर करणार मी कसं कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे. तर त्याच्यासाठी ना 2-3 पाऊच पण मला ऑनलाईन मागवायचे. त्याच्यानंतर DMartला जाणार. छोटे छोटे असं बास्केट आहे ना त्या छोट्या छोट्या साहित्यांसाठी ते पण घेऊन येणार आहे ह्यावेळेस मी. तर आता मस्त छान मग ते ऑर्गनाईज करेल कपाट. आणि व्यवस्थित रचणार मी तुम्हाला दाखवेलच सर्व. तर आता हे सर्व कपडे मी ठेवून घेते. आणि कपडे ना लगेच ठेवले ना तर बरं पडतं. नाही तर ते 2-3 दिवसच 4 बॅग होऊन गेल्या त्या कपड्यांच्या. तर ते सर्व मी आवरून घेतल्या. तर तुम्ही पाहिलंच मी सकाळपासून आहे ना कपडे वगैरे वॉश केले. त्याच्यानंतर कपडे ना ते जुने कपडे काढले. परत नवीन कपडे व्यवस्थित ठेवलेले. दिवशीचे पण बाकीचे जे टॉप नवीन आहे ना चांगले ते व्यवस्थित बाजू ठेवले. आणि बाकीचे देवीला ठेवले बाजूला. आणि थोडंफार साहित्य आणलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते. तर इथे कांदे घेऊन आलेले आहे मी. कांदे आता बरेच घेऊन आले तरी मम्मी सांगत होती की एक गोष्टी घेऊनच जा. पण म्हटलं बापरे एवढे नको आता उचल जाणार नाही. आणले किती 5 किलो तरी असतो. त्याच्यानंतर हे माझ्या बहीण मागच केरळला गेली ना फिरायला. केरळ तिकडे कर्नाटककडे तिथून ना मध आणलेलं आहे ओरिजिनल एकदम बघा. ओरिजिनल मध आहे तर ती दिलं. आणि ओरिजिनल मध कधी पण असावं घरामध्ये खूप फायदेशीर असं म्हणजे नाही का खूप साऱ्या आजारांना आपण नाही का यूज करू शकतो. त्याच्यानंतर तिकडनंच मला कॉफी पण आणलेली आहे. कॉफी पावडर ओरिजिनल एकदम कॉफी पावडर. तर मस्त एखाद्या दिवशी कॉफी केली तर तुम्हाला दाखवेल मी. तर कॉफी ही त्याच्यानंतर मग मी थोडेफार चिप्स वगैरे दिले ते पण आणले. चिप्स आहे याच्यामध्ये. चिप्स आता हे तसंच डब्यात ठेवून देते. चिप्स थोड्या चकल्या वगैरे केलेल्या. तर ह्या तसंच मी ठेवून देणार आहे मस्त. आणि आता दुपारी तळून दिलं का आधी चकल्या वगैरे त्यांनी खाल्ल्या थोडंफार. त्याच्यानंतर याच्यात नागलीचे पापड आणले थोडे. माझ्या बहिणीने पण थोडे दिले होते आणि मम्मीने पण बाकीचे दिले. मग नागलीचे पापड बाकीचे तुटले. बाकी उडदाचे पण पापड आहे याच्यामध्ये. हे काय का दिदी कडक होऊन गेले उडदाचे पापड पण थोडे. चटणी पण टाकून ना डब्यात. तर हे बाकीचे ना याच्यामध्ये मिक्स आहे. तांदळाचे नागलीचे असे पापड आहे थोडे. त्याच्यामध्ये आहे डब्यात ठेवून दिली का कसं सण वगैरे राहतात ना तर बरं पडतं. माझ्याकडे नागलीचे पापडच नव्हते तर मग मम्मीने बाकी थोडेफार दिले मला. त्याच्यानंतर
त्याच्यात पण थोडेसे लसूण येतात, लसूण आणलेला आहे. आणि लसूण पण घरचा, त्याच्यात थोडेफार कांदे पण आहे. हा, व्हाईट कांदा पण आणलेला आहे. काही पण चांगला असतो, बेसन पण लावू शकतो. लसूण वगैरे गावरानी मस्त, कांदे आता भरणार मी. त्याच्यामध्ये मम्मीने हरभरे दिले, चणे घरचे शेतातले मस्त. नको वाटला तांदूळ वगैरे सर्व भरून देते मी. कसं लगेचच पसार आवडलं जातं. सकाळपासून आहे ना, आवरतेच आहे कपडे सर्व. त्याच्यामध्ये इतका कपड्यांचा डायरेक्ट बेडवर पूर्ण पसार होते. त्याच्या आधी तर खूप सारं आवरलं, मी शूट वगैरे काही केलं नव्हतं. आणि नंतर खूप सारे कपडे मी डायरेक्ट काढून टाकले नव्हतं, त्याच्यामध्ये तेवढे ठेवायला. आता बाकीचे देऊन टाकणार मी कपडे. नवे टॉप आहे ते मी घालतच नव्हती. त्याच्यामध्ये मस्त गावरानी किती छान एकदम भारी अशी भाजून पण खायला इतके छान लागले हरभरे. आता शेतातले जे काढले ते मग मी त्याच्या डाळ करून ठेवेल. आणि आता वर्षभर काही टेन्शन नाही चण्याचं आपल्याला. चणे आहेत. आणि मम्मीने नाही यावेळेस आहे ना शेतामध्येच वाटाणे केले होते आधी, गावरानी वाटाणे. तर त्याच्यात थोडे आणले खाऊन करायला. थोडा मसाला जेव्हा पण मम्मी मसाला कसे ना मसाले घेऊन जा मटणासाठी मसाला आणला आहे. हे वाटाणे काही करू शकतो आम्ही. वाटाण्याची भाजी बनवू शकतो. वाटाण्याची भाजी बी बनवू शकते की. हे बघा ब्राऊन वाटाणे आहे छोटे. हे बघा असले वाटाणे असतात, असले छोटे वाटाणे गावरानी. आणि हे बी वाटाणे कसे वाटाणे नाही मसूर आहे. हा ते मसूर आहे. त्याच्याने ना काहीतरी करू शकतो. मसूर नाही, त्याच्याने दूध बनवू शकतो, खिचडीमध्ये टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर भट्टा आणला. तर भट्टा आणलेला आहे डायरेक्ट हा 100चा भट्टा. त्याच्याने ना भट्ट्याची भाजी बनवू, त्याच्यामध्ये भट्ट्याची भाजी खाऊ. भट्टाने भट्टा बनवू, भट्टा खाण्यासाठी. भट्टा बनवतात डायरेक्ट 100चा भट्टाच घेऊन आले मी. भरून डायरेक्ट पिशवीत भरून नाही काय तिथे निघून जातं ना तेलात. डायरेक्ट मिक्स करून आता मी इकडे ठेवून देते डायरेक्ट. तर वणीचा फेमस हा भेळ भट्टा इतका फेमस आहे ना. आम्ही लहानपणी हाच खाऊ भेळ भट्टा. म्हणजे भेळ म्हणतात तिकडे, पण आमच्याकडे भट्टा काय म्हणता. वणीचा फेमस भट्टा आहे हा. पाण्याची बॉटल पण येते माझी. पाण्याच्या बॉटल मग मी देत होती ना 4 वाजता. तर हा वणीचा फेमस भट्टा आहे ना. तर हा वणीचा फेमस भट्टा आहे. तर हा भट्टा आहे वणीचा फेमस. लहानपणी आम्ही हा खूप खायचो. तर मंगळवारी मम्मी घेऊन यायची.
खूप खायचो आम्ही हा भट्टा. आता मी याला ना मस्त मिक्स करून ठेवणार आहे आणि पिशवी ठेवून देणार. एक बघते डब्बा बिब्बा आहे ना छोटासा डब्बा ठेवून ठेवते. पण आता हे असं मिक्स करून देते. डिश घेऊन ये. मला हे अख्खी दे. तू खा. तर बाकीचा आता हा भरून ठेवते मी. आणि याच्यामध्ये तांदूळ आहे. तांदूळ घरचे तांदूळ आहे आपल्या याच्यात. ते तांदूळ तर एवढं सारं मी बाजारात घेऊन आलेली आहे. एवढं सारं वस्तू. आणि थोडं आता लगेच मी भरते आणि मग तुम्हाला भरताना दाखवते मी कसं भरते ठेवते. थोड्या वेळ तुमच्याशी बोलते. तर मी आता ना पहिल्यांदा तर ह्या ट्रॉलीमध्ये ना लसूण कांदे भरून घेते. तर हे सर्व कांदे लसूण आता व्यवस्थित मोठे कांदे मध्ये ठेवते, खाली छोटे ठेवते आणि वरती लसूण ठेवते. आता तर मम्मीने तर एक गोणच बोलली की घेऊन जा. पण मी म्हटलं नको एवढा नाही का उचललं जाणार नाही काय. त्याच्यामुळे ना मी बाकीचेच आणले. तरी पण मम्मीने भरपूर नंतर ॲड केले. परत किती घेऊन आले परत. एवढं बघा तुम्ही पालतं एवढे 5 किलोच्या वरती असतील. 5-6 नाही 6 किलो 7 किलो बहुतेक असतील. आणि लसूण असेल. तर ते सर्व मी घेऊन आलेली होती. आणि आता बघा इथे सर्व ठेवून घेते व्यवस्थित. तर इथं पाहू शकता सर्व कांदे मी निवडून भरत आहे. आणि असं व्यवस्थित जर कांदे ठेवले ना तर खूप दिवस टिकतात. आणि मी पहिले तर मम्मी ना खूप द्यायची जास्त. तर मी डायरेक्ट मोठी जाळी असायची ना अशी त्याच्यामध्ये सर्व ठेवायची एकत्र म्हणजे व्यवस्थित राहायची. तर आता मी तेच व्यवस्थित ठेवून घेते कांदे. आणि मोठे वेगळे म्हणजे नाही का मोठे कांदे ना आपल्याला भाजीला वगैरे खिचडीला वापरता येईल ना. तर आणि कांदे छान छोटे छोटे आहे खाताने पण कापता येतील. किंवा आपल्याला थोडासा छोटा कांदा लागत असेल तर खालचे वेगळे वरचे वेगळे असं ठेवत आहे मी. एकत्र नाही ठेवत. तर छोटे मोठे सर्व वेगवेगळे करून ठेवत आहे. तर इथं सर्व कांदे तुम्ही पाहू शकता किती छान लाल लाल कलर मस्त एकदम भारी. कांदे खूप खूप छान होते. आणि हे घरचेच आहे आमचे मम्मीच्या पप्पांच्या शेतातले. तर मस्त माझ्या माहेरून एवढं सारं घेऊन आलेली तुम्ही पाहू शकता. इथं बघा लसूण पण आहे. हा गावरानी लसूण आहे. तर इतका भारी ना हा गावरानी लसूण तुम्हाला काय सांगू. 2-3 कांद्या पण असं टाकल्या ना भाजीला इतकी चव येते. खरंच तो फ्लेवर येतो लसणाचा. आणि एकदम गावाकडचा एकदम भारीच लागतो. चटणी वगैरे जर तुम्ही कराल ना तर इतका भारी फ्लेवर येतो चटणीला ह्या लसणाचा. तर एकदम छोट्या कांड्या असतात. निवडायला थोडंसं वेळ लागतो पण खूप भारी असतात. आणि आता हे सर्व मी ठेवून घेते आहे. आणि सर्व आवरते पटापट. चला तर इथे पाहू शकता सर्व माझं भरून झाले कांदे आणि लसूण पण व्यवस्थित. आता हे सर्व किती कचरा झाला आहे तर व्यवस्थित ही ट्रॉली ठेवून घेत आहे. आणि किती छान दिसते ना सर्व ट्रॉली भरली तर किती मस्त वाटत आहे. तर इथं अशी ही ठेवून देते मी किचन खाली. आणि आता पटकन बाकीच्या गोष्टी आवरून घेते. आणि मसाला हा डब्यामध्ये मसालाच असतो तर त्या डब्यामध्ये मसाला ठेवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे ज्या ज्या वस्तू आहेत ना त्या व्यवस्थित ठेवून घेत आहे मी. आणि पापड ते चिप्स आहे ना ते वरच्या मोठ्या डब्यात ठेवून घ्यायचे आहे. म्हणून वरतून मोठा डबासुद्धा मी काढून घेणार आहे. त्याच्यामध्ये ह्या बाकीच्या वस्तू टाकून देणार. कारण की ना मोठे डबे परवडतात. तर भरपूर सामान बसून जातो डब्यांमध्ये. तर बाकीचं हे किराण्याचंच होतं. तर ते किराणा आहे ना तो एक किराण्याच्या डब्यात येतात. तर ह्या वस्तू टाकते आणि हा डबा रिकामा करून त्याच्यात फक्त पापड आणि चिप्स ठेवून देते मम्मीने दिलेले. आणि सर्व व्यवस्थित दोन्ही डबे काढून घेतले. आणि हरभरे पण दिलेले आहे ना
तर ते सुद्धा मी वरतीच ठेवून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये ना ती जी मी पुडी वापरते ना, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं धान्य कसं भरते, त्याच्यामध्ये ती कोणती पुडी ठेवायची आहे ना, तर ती तुम्ही ठेवू शकता. त्याने अजिबात कीड वगैरे होणार नाही आहे. तर मी तीच ठेवत असते नेहमी धान्य भरताना. तर आता याच्यात पण ठेवून घेणार आहे आणि वाटाणे आहे याच्यात आणि आता हरभरे पण ठेवून घेणार आहे. तर म्हणजे कसं कीड वगैरे लागत नाही. तर असं प्रकारे धान्य तुम्ही भरायचा, म्हणजे कसं खराब होत नाही. तर हे पटकन आता व्यवस्थित ठेवून घेते. आणि इतका पसारा झाला ना, आणि गरमी पण खूप जास्त आहे. किचनमध्ये अजिबात काम करण्याची अशी इच्छा होत नाही. इथं एक फॅन बसवावं लागेल असं वाटतं, कारण की असं काम करताना ना किचनमध्ये आवरताना फॅनची खरंच खूप गरज आहे. आता ह्यावर्षी जास्त उन्हाळा, पण बघू आता हा महिना मेचा राहिलेला आहे म्हणून बघते, नाही तर नेक्स्ट टाईम मी लवकरच फॅन बसवून घेणार आहे, कारण की खरंच गरज पडते इथे सुद्धा. मग तर ह्यावर्षी खूप जास्त असं उन्हाचा त्रास होतो आहे आणि ट्रॅव्हलिंग करताना खूप जास्त होतं आहे. आता मी याच्यात पटकन ट्रान्सफर करून घेते हे आपले हरभरे. तर म्हटलं चला याच्यात ठेवून घेते मी. तर हे सर्व अशा प्रकारे व्यवस्थित पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवत असते. आणि सर्व व्यवस्थित नेटकं ठेवलं का मग मस्त वाटतं. आणि सर्व पसारा आता आवडून देते. हरभरे ना मस्त छान असतं, त्याचे चणे फ्राय मला खूप जास्त आवडतात. चणे फ्राय, त्याच्यानंतर वाटाणे फ्राय, हे मला कडधान्य खूप जास्त आवडतात. आणि म्हणून मग मम्मीने मला बरेचसे दिले होते हरभरे, ते घेऊन आले. आणि ते सर्व आता या कोठीमध्ये ना मी खूप सारं, आता या कोठीमध्ये एक गहू भरलेले आहे 50 किलो. एक पोता घेतला, पण बाकीचे गावाकडेच ठेवले. तर एक पोता भरला, म्हणजे अर्धा क्विंटल भरलेला आहे 50 किलो. आणि आता सध्या तांदूळ आहे ना मम्मीचे काढायचे बाकी राहिलेले, म्हणून मग थोडेफार सध्याला यूज करायलाच घेऊन आलेली आहे. तर आता मी याच्यामध्ये आधी पॉलिथिन ठेवत असते आणि नंतर मग त्याच्यामध्ये ओतते हे आपले तांदूळ वगैरे. तर ह्या पद्धतीने मी तांदूळ भरत असते. आणि डायरेक्ट कोठीमध्ये नाही भरतं, मोठमोठं पॉलिथिनसुद्धा मी त्याच्यामध्ये ठेवत असते. तर इथे ना थोडे असे तांदूळ पिशव्यांमध्ये होते, आणि ते सुद्धा आता सर्व ओतून घेत आहे. आणि हे काल आणलेले ना, तर हे बघा, हे पॅकेट आहे ना, ते हे ठेवत आहे तांदळामध्ये, तर म्हणजे कीड वगैरे होत नाही. तर इथे हे आता सर्व तांदूळ ओतून दिले याच्यामध्ये. आता थोड्या दिवसासाठी काही टेन्शन आहे. आता मध्ये ना जाऊन 8 एक पायल्या म्हणजे घेऊन येणार, 8 एक पायलं तरी. तर ते तांदूळ आता थोडेसे डब्यात पण भरून घेते, खिचडी वगैरे भातासाठी. त्या डब्यामध्ये वरच्यावर भरून ठेवते, बाकीचं सर्व व्यवस्थित पॅक करून ठेवते मी. तर अशा पद्धतीने मी धान्य भरून ठेवते. आणि व्यवस्थित धान्य भरून ठेवलं ना, तर खरंच आपल्याला पण टेन्शन असतं, कीड वगैरे होत नाही, व्यवस्थित धान्यसुद्धा राहतं. आणि आपण तसंच वरच्यावर ठेवलं, त्याला हवा लागते, आळी लागते, कीड लागतं, मग ते खूप आपल्याला जास्त धान्य खराब पण होतं आणि फेकायची वेळ येते. म्हणून असं न होता आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आता ह्या पॉलिथिनमध्ये मी पापड काढून घेत आहे. आणि मम्मीने नाचणीचे पापड दिलेले होते, ते थोडेसे तांदळाचे, ते सर्व आता इकडे ह्या डब्यांमध्ये मी ठेवून घेते पटापट. आणि किती सारा पसारा होऊन जातो ना, जेव्हा आपण गावावरून येतो ना, छोट्या गोष्टी सर्व आवरायच्या, त्या सर्व खूप जास्त पसारा होऊन जातो. आणि घरामध्ये कसं मीच एकटी आवरणारी, मग मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवावं लागते. तर आता याच्यामध्ये ना पापड आणि चिप्स ठेवून घेतलेले आहे. आणि हे तांदूळ वगैरे इथं ठेवून घेते. ते आधीचे विकत आणलेले ते आता संपून टाकणार आहे. मी इथून विकत आणलेले होते 2-3 वेळेस, ते संपून टाकणार आहे. ते मला विकतचे अजिबात तांदूळ आवडत नाही, पण आता हे आधीच संपवणार मग बाकीचे. तर अशा पद्धतीने सर्व मी आवरून घेते इथं सर्व व्यवस्थित. आणि इथं तांदूळ पण पडलेले होते ना, तर ते सर्व भरून घेते. शेतामध्ये ना जेव्हा शेती करतो, जेव्हा आपण धान्य उगवतो, एक शेतकरी ना धान्य हा उचलून घेतो, आणि तेव्हा ते धान्य हे होतं. तर त्याच्यामुळे ना मला अजून पण सवय आहे, कारण की माझे मम्मी पप्पा तसंच करतात. थोडं पण खाली पडलं ना गहू तांदूळ, तर एक विचायचे. तर मी सुद्धा तसंच करते. आता हे सर्व मी व्यवस्थित कोट्यात ठेवून घेत आहे इथे. तर इथे मी सर्व डब्यांमध्ये जिथे तिथं बाकीचं साहित्य ठेवून घेते. डाळी वगैरे होते ना, वरच्यावरती ठेवून घेतले. तर आता इथे कोठ्या पण रचून घेत आहे. आणि ह्या कोठीमध्ये पूर्ण गहूच भरलेले आहे. आणि व्यवस्थित आता इथं सर्व लावून घेतल्या, कोठ्या दोन्ही पण ठेवून घेतल्या. आणि इथलं साहित्य आहे ना थोडंफार वरती लागणारं, ते इथं ठेवून घेते मी. आणि सर्व असं किचन आवरून घेते पटापट इथे. तर अशा पद्धतीने आज सर्व कपड्यांचा पण पसारा आवरला. परत बाकीचं साहित्य जे आणलं होतं ना गावावरनं, ते सुद्धा आवरून घेतलं आहे व्यवस्थित. लगेचच्या लगेच मी आवरून घेते. कसं जास्त दिवस पडू दिलं ना, ते तसंच पडून राहतं, म्हणून मग लगेचच्या लगेच मी आवरून ठेवते इथे. आणि आता इथे सर्व घरामध्ये सर्व घाण झाली होती, झाडून वगैरे घेते. तर सर्व घर झाडते. आणि अशा पद्धतीने मी सर्व
गावावरून आणलेल्या वस्तू लगेचच्या लगेच आवरते, घरात पण लगेच आवरून क्लिनिंग करते, कारण की 8 दिवससुद्धा आपण नसलं ना तर खूप जास्त पसारा होऊन जातो. म्हणून मग मी लगेच आवरून घेते आणि हे सर्व ठेवून घेतलं. आता बरं झालं म्हटलं, कसं कामं एक सुरू झाले ना तर राहून जाईल. आता 15 तारखेपासून मग माझं काम पण सुरू होऊन जाईल, त्याच्यामुळे ना मग म्हणून म्हटलं चला लगेच ठेवून देऊ. कपडे पण मी म्हणून आवरून घेतले आजच, तर म्हटलं रोज उद्या करत ना ते तसंच राहून जातं, म्हणून मी लगेच आवरून घेते. आणि आता इथं जेवढं पिशव्या जे गोंट्या आहे ना ते ठेवून घेते. बघल मी गावाला जाताना हे घेऊन जाणार परत, कारण की मग परत लागतातच आणि मग हे एका ठेवून देणार मी. तर अशा पद्धतीने सर्व माझं गावावरून आणलेलं जे साहित्य ते ठेवून घेतलं नीटनेटकं. कपडेसुद्धा नीटनेटके ठेवून घेतलेले आहे. आता सर्व पसारा झाला आहे आवरून आणि सर्व तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने गावावरून आलं का लगेच आवरलं की लगेच आपली कामं होऊन जातात आणि आपण कंटाळा केला ना तसेच राहतात, म्हणून मी लगेच आवरून घेते. आणि गावाकडनं ज्या वस्तू आणल्या ना त्या बरेच दिवस जातात, म्हणजे कसं आपल्याला इथून विकत घ्यायची गरज पडत नाही. आणि मग ना आपल्याला असं गावरान अशा गोष्टीची सवय झालेली असते ना लहानपणापासून, तर मग सिटीमध्ये येऊन ज्या गोष्टी आपल्याला कधी खाऊ वाटत नाही. कडधान्य पण आपले गावरानी असतात, बाकीचे म्हणजे हायब्रिड नसतात, त्याच्यामुळे ना मग म्हणून त्याच गोष्टी मी घेऊन येत असते. आणि इथं सर्व आता बेडरूममध्ये पण बाकीचे देण्याचे कपडे वेगळे, फेकून देण्याचे वेगळे, म्हणजे असं नाही का वेगवेगळे केलेले खूप चांगले आहे. जे काहीच अशी घातलेले नाही ते कपडे सारे देण्यासाठी मी बाजूला काढून ठेवलेले आहे. तर ते सर्व आता आवरून घेते मी पटापट. चला तर तुम्ही पाहिलंच मी सर्व घर आवरलं व्यवस्थित. गावावरून आणलेल्या वस्तू, कपडे सर्व जिथे तिथं मी आवरून दिलं सर्व. इतका जबर घाम येतोय ना, अक्षरशः खूप गरम होतंय. तर मी ना जरा चेंज वगैरे करेल आणि फ्रेश होईल आणि पटकन हे सर्व आवरून घेतलं. तर खूप सर्व गोष्टी जिथल्या तिथं ठेवून घेतल्या, आता काही बसा राहिलेला नाही आहे. आणि मी गावावरून आल्यानंतर लगेच असं आवरून घेत असते आणि असे छान गोष्टी ज्या मेन गोष्टी आहे ना त्या घेऊन येत असते मी. आणि चला, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.